पद्धतीने आज ज्यांनी गुजरातच्या दंग्यांमध्ये त्याच्यामध्ये भाग घेतला आणि शेकडो लोकांची हत्या केली, असे त्याच्यामधल्या माया कोदनानी, बाबू बजरंगी, डीची वंजारा, ज्यांनी आपल्याच इथल्या मुंब्र्याच्या इशरत जहान नावाच्या 19 वर्षाच्या तरुण मुलीची त्या ठिकाणी खोट्या एन्काउंटर मध्ये हत्या केली, या सगळ्यांना जामिनावर सोडण्यात आलेलं आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। या गेल्या काही महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर जे धर्मांध गुन्हेगार आहेत यांना उलट सोडण्यात येतं आणि ज्या धर्मनिरपेक्ष अशा दीपस्तंभांचं जे हत्या करतात त्यांचा कुठेही शोध लागत नाही। या दोन मधला फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे। एवढंच नाही तर उलट आज तीस्ता सेतलवाड सारख्या ज्यांनी या गुजरातच्या दंग्यांच्या एकूण याच्याबद्दल अत्यंत नेटाने त्या संबंध याचा पाठपुरावा केला, आज त्यांच्या मागे संबंध सीबीआय आणि पोलीस त्यांच्या मागे लावण्यात येतं। या सगळ्या गोष्टी आज काय घडतंय याची आपल्याला कल्पना येऊ शकते। की बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, आपल्या सगळ्यांना ती कल्पना आहे। ज्या पद्धतीचं वातावरण आज देशामध्ये तयार केलं जात आहे, आज त्यांची संबंध धोरणं अच्छे दिन वगैरे सगळे बोलले, पण प्रत्यक्षामध्ये अच्छे दिन आले हे अदानी अंबानीसाठी आणि संघ परिवारासाठी, बुरे दिन आले सर्वसामान्य या देशातल्या जनतेसाठी। त्यांना माहिती आहे याच्या विरोधामध्ये जनता उठल्याशिवाय राहणार नाही, जनता उठल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणूनच अशा पद्धतीने हिंदू मुसलमान या सगळ्या गोष्टी तयार करून, हिंदू ख्रिश्चन वगैरे या गोष्टी तयार करून एक संबंध वातावरण दूषित करायचं आणि मग जसं ब्रिटिशांनी फोडा आणि झोडाची राजनीती वापरली तसं आज संघ परिवार आज तीच नीती वापरतायत, मोठे भांडवलदार तेच करतायत। आणि म्हणूनच आज त्याला विरोध करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासारख्यांची हत्या केली जाते आणि त्यांच्या हत्यारांना मोकाट सोडलं जातं। ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये ही चळवळ आपल्याला मजबूत करावी लागेल, ही चळवळ एकजुटीने पुढे घेऊन जावी लागेल। आपल्यामधले असलेले जे काही तुरळक मतभेद आहेत त्याच्यापेक्षा आपल्या सगळ्यांना एकत्र करणारे धागे हे अनेक पटीने जास्त मजबूत आहेत। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। आणि म्हणून सर्व प्रकारचे समाजवादी, सर्व कम्युनिस्ट, सर्व आंबेडकरवादी, सर्व गांधीवादी या सगळ्यांची खरं म्हणजे एक बुलंद एकजूट या संबंध महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे। ज्या पद्धतीची एकजूट संयुक्त